नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर। नाशिकपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारी गावातून आपल्याला कळसूबाईकडे जाण्यासाठी मार्ग आहे। पावसाळ्याच्या दिवसात येथील वातावरण अगदी नयनरम्य असते आणि आम्ही देखील पावसाळ्याच्या दिवसातच निघालेलो आहोत। सध्याचे वातावरण अगदी हिरवाईने नटलेले आहे। नाशिक गोटी मार्गे आपण या गावात येऊ शकतो, तसेच संगमनेर भंडारदरा मार्गे या गावात येऊ शकतो। ट्रेकिंगसाठी आल्यानंतर आपल्याला वाहनांच्या पार्किंगसाठी गावातल्या लोकांनी सोय केलेली आहे। आपली वाहने पार्क केल्यानंतर आपण लगेचच कळसूबाई शिखराकडे जाण्यासाठी निघालो। शेताच्या बांधावरतूनच आपल्याला शिखराकडे जाण्याचा मार्ग आहे। कळसूबाईचे हे शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट उंचीवर आहे। ज्या लोकांना शिखरावर जाण्यासाठी जमत नाही अशा लोकांसाठी गाव पायथ्याशी कळसूबाईचे नवीन मंदिर बनविण्यात आलेले आहे। थोडे अंतर चालून गेल्यानंतर माता कळसूबाई निवासिनी देवस्थानच्या वतीने एक कमान बघावयास मिळते। त्याच्याच बाजूला महाराष्ट्रातील कळसूबाईच्या शिखराबद्दलच्या माहितीचे एक फलक आपल्याला दिसते। शिखर माथ्यावर जात असताना आपल्याला मध्ये मध्ये हॉटेल्स बघावयास मिळतात। कळसूबाईबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की कळसू नावाची एक मुलगी या गावात सून म्हणून होती। औषधी वनस्पतींच्या बद्दल माहिती असल्यामुळे ती गावातील लोकांची सेवा करीत असे। तिच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी या शिखराला तिचे नाव दिले। शिखरावर नाश्त्यासाठी जागोजागी काही हॉटेल्स उभारलेली आहेत। मुक्कामाची सोय नसल्यामुळे
याच हॉटेलांमध्ये काही तंबू भाड्याने दिले जातात, त्यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. अन्यथा गाव पायथ्याशी बारी गावामध्ये किंवा भंडारदऱ्याच्या आजूबाजूला हॉटेल्स मिळू शकतात. काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे शिखरावरती बऱ्याच प्रमाणात अस्वच्छता आणि कचरा दिसतो. शिखर माथ्याकडे जाणारी वाट काही प्रमाणात सोयीस्कर तर काही प्रमाणात खडतर आहे. अर्धे अंतर पार केल्यानंतर लोखंडी पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांचा वापर करताना थोडा सावधगिरीने करावा. बऱ्याच ठिकाणी लोखंडी पायऱ्या असल्यामुळे चक्कर येण्यासारखे वाटू शकते, त्यामुळे थोडा आराम करून मगच पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. शिखराच्या मध्यावर आणि त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला या शिखराची भव्यता जाणवते. वातावरणामध्ये होत असणारे बदल आपण जागोजागी बघू शकतो. काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी धुक्यासारखे वातावरण पसरलेले दिसते. शेवटच्या टप्प्याजवळ आल्यानंतर आपल्याला एक छोटी 12 विहीर दिसते. येथील पाणी स्वच्छ आणि थंड आहे.
साधारण 4 ते 4.5 तासामध्ये आपण हा गड सर करून जाऊ शकतो. शिखरावर कळसूबाईचे मंदिर आपल्याला दिसते. या मंदिरामध्ये 3 व्यक्ती बसू शकतील एवढी जागा आहे. शिखर माथ्यावर पोहोचल्यानंतर या शिखराची उंची, भव्यता आणि निसर्गाचे दर्शन घडते.